आज हम जा रहे हैं दादर चैत्यभूमि। स्वागत है आपका अपने नए ब्लॉग में। तो आज हम जा रहे हैं दादर चैत्यभूमि और मेरे साथ मेरे 3 दोस्त हैं, एक कैमरामैन प्रणव और एक वेद और एक ओमकार। तो अभी हम यहाँ से जा रहे हैं एंड वहाँ पे जाने के बाद जितनी भी वहाँ की इन्फॉर्मेशन है मैं आपको सब बताऊँगा। फिलहाल जाते हैं, ट्रेन पकड़ते हैं और निकलते हैं। चलो, तुम्हाला कॅमेरामॅनला इंट्रोड्यूस करायचं विसरलो, तर आता हा आहे कॅमेरामॅन फॅटी बॉय। तर आता जाऊ चैत्यभूमीला। बाकी ते दोघं पण स्टेशनला पोहोचलेले आहेत, तर त्यांना भेटतो आणि मग निघतो। तो अभी अपने साथ ओमकार जुड़ चुका है और एक दोस्त वहाँ नीचे खड़ा है उधर उस साइड में। तो अभी जा रहे उधर। 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं निधन झालं आणि ज्या वेळेस त्यांचं निधन झालं तेव्हा ते दिल्ली या ठिकाणी होते आणि मग तिकडून त्यांना इथे आणण्यात आलं मुंबईला, दादरला, आणि त्यांना जिथे अग्नी दिली ते ठिकाण म्हणजे चैत्यभूमी आत्ताची। आणि त्या काळी टीव्ही नव्हती, सोशल मीडिया नव्हता, रेडिओच्या मार्फत ही बातमी पसरली आणि तुफान गर्दी तेव्हा जमलेली आपल्या दादरच्या चैत्यभूमीजवळ। आणि आता पुढे आपण अजून बाबासाहेबांचे जे काही कर्तृत्व, त्यांनी जे काही आपल्या सामाजिक कार्यकिर्दीत केलेलं आहे ते सगळं आपण जाणून घेऊ पुढे जाऊन। तर आता आपल्याला ओमकार पण भेटलेला आहे आणि वेद पुढे थांबलेला आहे, तर जाऊ आता। आता वेद पण भेटलेला आहे आपल्याला आणि ट्रेन पण आलेली आहे, तर निघू आता इथून। तर 6 डिसेंबर 1956 साली बाबासाहेबांचं निधन झालं आणि त्यावेळेस ते दिल्ली या ठिकाणी होते। आणि जशी ही बातमी, त्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, नाही टीव्ही होती, नाही न्यूज चॅनल होता, त्यावेळेस ही बातमी रेडिओ मार्फत जगभरात पसरली आणि तुफान अशी गर्दी जमा झाली आणि दादर या ठिकाणी त्यांना आणण्यात आलं। त्यांचे अंतिम जी विधी असते ती दादर या ठिकाणी करण्यात आली आणि आता 7 डिसेंबर तेव्हा त्यांना अग्नी देण्यात आली आणि आपण आता जिथे चाललोय तिथे त्या ठिकाणाला चैत्यभूमी असं नाव देण्यात आलं। आणि बाबासाहेबांनी त्यांच्या सामाजिक कारकिर्दीत खूप अशी कामं केलेली आहेत, खूप असे सत्याग्रह केलेले आहेत। फॉर एक्झाम्पल 14 तराचा सत्याग्रह किंवा काळाराम मंदिरचा सत्याग्रह आणि असे खूप सत्याग्रह आहेत। ते आपण तिथे गेल्यावर पण आपल्याला जेवढी इन्फॉर्मेशन नाही ती तिकडून पण आपल्याला भेटेल आणि ती सुद्धा तुम्हाला सांगू। बाकी आता पहिल्यांदा चाललोय, जेवढी इन्फॉर्मेशन माझ्याकडे तेवढी मी सांगणार तुम्हाला आणि जेवढी पुढे जाऊन भेटेल ती तुम्ही पाहा। मित्रांनो, आता आपण दादरला पोहोचलेलो आहेत आणि इथून अप्रॉक्सिमेटली असेल तरी पण एक 10-15 मिनिटाचा रस्ता असेल, तर चालतच जाऊ, कारण की टॅक्सीवर मी पाहिजे नाही। 10 मिनिटाचा रस्ता असेल ना इथून? इथून 10 मिनिटाचा रस्ता आहे। आपल्या मित्रांना खायची इच्छा आहे, तर आता हे खाऊन घेऊ आपण। मिक्स चाट मागवलाय, हे लोक चाललेले वडापाव खायला, पण यांना मी बोललो की हे खा, कारण की यात चांगलं असतं ते ऑइली खाण्यापेक्षा। आपले जे मित्र आहेत ते आता सध्या आतमध्ये गेलेले आहेत जिओच्या गॅलरीमध्ये आणि आम्ही बाहेरच थांबतो। ते आले का पुढे जाऊ। आता हार्डली एक 5 मिनिटाचा रस्ता असेल आणि काय खायचं असेल थोडाफार लाईट ते खाऊ आणि मग कल्टी देऊ। त्या पोरांना बोललो बाहेरचा खाऊ नका, तरी पण एक खात आहेत वडापाव। मी तर काय नाही खाणार आहे, मी तर काहीच नाही खाणार आहे। मी असंच फक्त इथं थांबलोय आणि हा पण नाही, आम्ही दोघं पण थोडासा डाएट वरती।
हीच आहे मुंबईची लाईफ, म्हणजे कन्व्हर्टेबल मर्सिडीज वगैरे वगैरे सगळं काय दिसतो, मस्त आहे. विदिन 5 मिनिट्स पोचलेलो आपण. समोर अशोक स्तंभ बघू शकता तुम्ही. आणि तिथे बघू काय आहे काय नाही तुम्हाला मी सांगतो सगळं. आतमध्ये दर्शन वगैरे घेऊन सगळं सांगतो. अशोक स्तंभ सुद्धा आहे. आता आतमध्ये बघू कसं काय काय. इथे आत्ता दीप बघूया. पुढं जा. झूम पण कर जरा. घ्यायचं घे खरा हे संविधान खरा. आतमधून व्हिडिओ शूट नाही करू शकत आहे म्हणून आता दर्शन घेतो आणि मग पुन्हा तुम्हाला भेटतो. सिग्नेचर दॅट चेंज बिलियन्स ऑफ लाईफ. तर आता आतमध्ये जातो आणि मग दर्शन करून भेटतो. हां हां. ते यशवंतराव आंबेडकर यांचं सुद्धा स्मारक आहे याच ठिकाणी. आणि त्यांना मी थोडीशी रिक्वेस्ट केली की व्हिडिओ काढला चालेल का यूट्यूबसाठी, तर ते बोलतात ठीक आहे घे. तेव्हा ती क्लिप घेतली मी. बाकी आता तिकडं सुद्धा आहे, तिथं पण जाऊ आपण. तिथे ते 14 तळ्याचं सत्याग्रह, संविधान वगैरे त्या गोष्टी आहेत तिथे, तर ते बघू आपण. चला. ही बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण फॅमिली आणि ही त्यांची जी जीवनपट आहे ती पूर्ण संपूर्ण, हे जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंत सर्व काही येतं. ते तुम्ही पॉज करून वाचू शकता. आपलं दर्शन सुद्धा झालेलं आहे. दर्शन घेतलं आणि त्यांना थोडंसं बोललो की आतमधली फुटेज घेता येईल का, तर म्हणजे त्यांना थोडीशी रिक्वेस्ट केली की ते चालेल बोलले. बाकी बाबासाहेबांची कार्यकिर्दी एवढी महान आहे की खूप अशा लोकांना वाटतं की बाबासाहेबांनी फक्त दलित समाजासाठी खूप काही केलं आहे, पण अर्थात असं नसून बाबासाहेबांनी दलित नसून तर अखंड भारतासाठी विचार करून आपल्या भारताचं संविधान निर्माण केलं. खूप अशी लोक बोलतात की बाबासाहेब हे तुमचे आहेत, तुमच्यासाठी त्यांनी खूप प्राधान्य दिलं आहे, हे केलं ते केलं. तर बाबासाहेबांनी जे केलं आहे ते जोपर्यंत त्यांच्याबद्दल वाचत नाही किंवा त्यांच्याबद्दल ऐकत नाही तोपर्यंत त्यांना कळणार नाही की बाबासाहेबांनी खूप काही केलं. आणि बाबासाहेबांनी कधीच असं विचार नाही केला की मी फक्त माझ्या समाजाबद्दलच विचार करेल, तर मी एवढा शिकलो तर माझ्या समाजाला पुढे घेऊन जाईल. त्यांनी नेहमीच अख्खा भारत आहे सर्वांबद्दलच त्यांनी विचार केलेला आहे. आणि बाबासाहेब जेव्हा मॅट्रिक्स पास झाले तेव्हा आरक्षणाचे जनक आपले छत्रपती शाहू महाराज ते कोल्हापूरवरून त्यांना खास भेटण्यासाठी आलेले. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत बाबासाहेबांबद्दल बोलायला. आणि आतमध्ये सुद्धा आम्ही खूप काही वाचलं त्यांच्या रिलेटेड होतं ते. म्हणजे एक महामानव किती लोकांचा उद्धार करून गेला हे
तुम्ही त्यांच्याबद्दल वाचल्यावरती सुद्धा तुम्हाला कळेल. बाकी ठीक आहे, आपलं दर्शन पण करून झालेलं आहे आणि आता जिओच्या गॅलरीमध्ये आलो. या भावाला ई सिम काढायचं आहे, तर दर्शन पण मस्त झालं. आणि आता इथे याचं काम झाल्यावरती निघू आणि मग कुठे पुढे जायचं ते बघू. आता निघलो घरी जाण्यासाठी आणि त्याच्या आधी भूक लागले, तर इथं जरा काय काय इथं नूडल्स आहे, पिझ्झा आहे. तर मग मी माझ्यासाठी फ्रँकी मागवले आणि या तिघांनी यांच्यासाठी पिझ्झा मागवला, मिनी पिझ्झा. तर तो खाऊ आणि मग निघू. आपली जुनी आठवण आंबावडी. हे काढ रे केक, अशी एक एक स्लाइस काढायची आणि खायचं. मला ठेवा रे. आता हे मी खातो आणि याने काय घेतलंय काय माहिती, शेंगदाणे, प्रोटीन. तर गाईज, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाकी जर कुठे माझं चुकलं असेल, तुम्हाला असं वाटत असेल, तर त्याबद्दल आय एम सो सॉरी. बाकी बाबासाहेबांनी खूप काही केलंय, त्यांचं म्हणजे योगदान खूप मोठं आहे. आणि एका अशा जातीतून येऊन ज्याला काहीच प्राधान्य सुद्धा नव्हतं आणि अशा जातीतून येणं आणि भारताचं संविधान बनवणं, तो जो काल म्हणजे दे आर सच अ इन्स्पिरेशनल पर्सन. त्यांच्यापासून प्रत्येक जण प्रेरितच होणार. त्यांची प्रत्येक पुस्तकं वाचून, त्यांची जी जीवनगाथा आहे ती वाचून प्रत्येक जण इन्स्पायर होणार. बाकी जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाकी काही चुकलं असेल तर माफ करा. बाकी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.